रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर परिसरात शनिवारी सायंकाळी एसटी बस आणि रुग्णवाहिका यांच्यात झालेल्या जोरदार अपघातामुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली. अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं असलं तरी रुग्णवाहिका रिकामी असल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार 6 जून रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास रत्नागिरी एसटी स्थानकातून गणपतीपुळेच्या दिशेने निघालेली एसटी बस आरोग्य मंदिर परिसरातून मार्गक्रमण करत होती. त्याचवेळी उद्यमनगर येथील रुग्णालयात रुग्ण आणण्यासाठी निघालेल्या रुग्णवाहिकेची बसशी समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की एसटी बसची पुढील दर्शनी काच पूर्णपणे फुटली, तर रुग्णवाहिकेच्या पुढील भागाचे मोठे नुकसान होऊन टायरही फुटला. अपघातावेळी रुग्णवाहिका रुग्ण घेण्यासाठी जात असल्याने ती रिकामी होती. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली जातीये. अपघातानंतर आरोग्य मंदिर परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, वाहतूकदार आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हलविल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान रुग्णवाहिका रिकामी असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी या अपघाताने शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.